सॅम कुंटसला कोण नाही ओळखत यार. सॅम कुंटस म्हणजे यार खूप चर्चेत आहे आता इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया 4 टेस्ट मॅचमध्ये जी यार सॅम कुंटसने आग लावली या बॉर्डर ट्रॉफीमध्ये. म्हणजे यार पहिल्याच टेस्ट होय आणि डेब्युटंट आणि तो विराट कोहलीशी पंगा. नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. चल व्हिडिओला सुरुवात करू. तर होतात काय इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया 4 टेस्ट मॅचमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट मॅच आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंड MCGचं क्रिकेट स्टेडियम आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी निवडली. ह्यामध्ये होतं काय की ओपनिंग करायला ते उस्मान ख्वाजा आणि सॅम कोंटास हा जो व्यक्ती आहे ना 4 टेस्ट मॅच होता आणि खूप चर्चेत होता की यार बुमराला एवढं करणार आहे, बुमराला ते करणार आहे आणि सांगताय की इंडियाची बॉलिंगला खूप दबावामध्ये आणणार आहे. तर अशा चर्चेत खूप होतं की यार ह्या जो बंदा आहे सॅम कुंटस त्याने म्हटलं तर खूप आहे ह्या करेल की नाही. आणि जो डे येते मग तो MCGचा डे आणि मग इथे सॅम कुंटस आणि उस्मान ख्वाजा. सॅम कुंटसनी बुमरासारख्या म्हणजे बुमराला आज तक कोणी 6 मारला नाही आहे आज तक. म्हणजे टोटल 6000 दिवस झाले म्हणजे बुमराला कोणी पण 6 मारला नाही आहे. आणि त्या बंद्याने यार बुमराच्या ओव्हरमध्ये 18 रन ठोकले. 18 रन ठोकले त्यानंतर आला पंगा विराट कोहलीसोबत घ्यायला. पण विराट कोहली पण आला सीधा आणि विराट कोहली टक्कर मारली. तिथे यार झाला इन्सिडेंट तो आला आणि तो इन्सिडेंट होता म्हणजे मजा आ रहा है मेरा जूस कहाँ गया. यार तुम्ही यार तो सॅम कुंटस तुम्ही म्हणताय यार त्याची लेवल तर पहा, त्याची यार हाईप तर पहा तुम्ही, म्हणजे त्याची ॲटिट्यूड पहा त्याचा. यार तुम्ही विराट कोहली तुम्ही म्हणता यार विराट कोहली आता पण विराट कोहली जे पंगा घेतला आहे ना त्याला विराट कोहली खान खदली आहे आणि सॅम कुंटसने पंगा घेतला आहे. यार आपण BGT जी 2017-18 होती तुम्ही पहा त्यामध्ये पण एक यार विराट कोहलीशी ऑस्ट्रेलियन प्लेअरने पंगा घेतला होता आणि त्याची खान खुदरली होती. पण मला ठीक आहे सॅम कुंटस जो प्लेअर आहे ना थोडा अलग ॲटिट्यूडचा प्लेअर आहे यार. ज्या प्रकारे तो प्लेअर आहे ना कारण की यार म्हणजे आजपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या एक पण प्लेअरनं लगभग 3 वर्ष कोणत्या प्लेअरनं 6 मारला नाही बुमराला. बुमरासारखा महान गोलंदाज 6 ओव्हरामध्ये 30 रन ठोकले म्हणजे खूप आहे. कारण की बुमरा विकेट तो घेत असतो आहे आणि बुमराचा म्हणजे 6-5ची जर ओव्हर म्हटलं त्यामध्ये 10 किंवा जास्त मिनिमम 10 रन देतात. बट आता सॅम कुंटसने यार एवढं ठोकलं ना बुमराला यार पुरं पसीने झाले ते. बट MCG डे होता, बॉक्सिंग टेस्ट मॅच होता. त्याला वाटलं असेल सॅम कुंटसने यार ब्राईटचे फ्युचर आहे पण ऑस्ट्रेलियाचा. आपण त्या विषयाने करणार आहे त्याविषयी करणार आहे की लगभग आता जर म्हणलं तर ऑस्ट्रेलिया जे आहे ना ते पुढे या मॅचमध्ये आपण असं म्हणू शकत नाही. कारण की म्हणू शकतो 4 विकेट हातात आहे आणि लगभग 300 रन बनले आहे. त्यानंतर म्हणलं जे जड्डू भाई सॅम कुंटसला विकेट घेतलं आणि मग आकाशदीप आणि लगभग आपला जो सर्वात एक खुशचा पॉइंट आहे तो म्हणजे भाई हेड एक लिहार बुमराने 0 हे केला आणि यार आज तर दिवस पूर्ण इतनी खुशी तुम्ही बोलूच नका. कारण की यार हेडला जर बस सुकून का भेटते सुकूनची गोष्ट जर आपण म्हणलं ना हेड 0 आउट होणं बाई हेड 0 आउट झाला ना यार मनाला एक अलगच फिलिंग वाटते की यार यारापासून म्हणू शकत नाही पुरं दिन गार्डन होते. कारण की हेड जर 0 आउट झाला ना यार खूप ती अलगच फिलिंग येते आणि ती जसप्रीत बुमराने करून दाखवली आहे. यामध्ये एक रोहित चांगलं कॅप्टन्सी आहे की जसप्रीत बुमराला आणलं यार लगभग 7 ओव्हर 0 डकवर चलो तर आता काम हो गया ट्रू साईडला म्हणलं तर ते तर ठीक झालं. बट भाई स्टीव्ह स्मिथला आउट करणं लागतं लगभग अजून 4 विकेट ऑस्ट्रेलिया हातात 300 रन बोर्ड झाले. मला वाटतं उद्या खेळून फर्स्ट स्टेशन म्हणजे 50 रनच्या आधी निपटावं लागेल. जर 350 वर गेला तर भारत थोडा मुश्किलमध्ये अंडर 350 मध्ये तेवढा भारत दबावामध्ये राहणार नाही आहे. हे तर आपण खेळच्या लोकांचे हो का. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गोष्ट म्हणजे मी एवढं क्रिकेट ॲनालिसिस करतो पण तुम्ही मला सपोर्ट करत नाही तर पुढच्या व्हिडिओ पण सपोर्ट नक्की करा. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओ.